पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीने 59 जागेवर दणदणीत विजय मिळवत विजय संपादन केला. जनतेच्या विश्वासावर खऱ्या अर्थाने उतरून पनवेलच्या विकासासाठी अधिक जोमाने कार्य करावे अशा शुभेच्छा आमदार प्रशांत ठाकूर व लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना दिल्या. या विजयासाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी समर्थकांचे यावेळी आभार व अभिनंदन करण्यात आले. विकास, पारदर्शकता आणि लोकहिताचा अजेंडा घेऊन पनवेलचा विकास अधिक वेगाने करू व पुढे नेण्याचा निर्धारी करू असे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगत विजयी उमेदवारांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. एक गोष्ट अशी आहे, पनवेलमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी आणि RPI अशी आमची महायुतीची निवडणूक आम्ही लढवत होतो महायुती म्हणून. त्यामध्ये अतिशय चांगल्या भरभरून अशी आम्हाला सीट्स आमच्या जिंकून आलेल्या आहेत आणि त्याबद्दल पनवेलकरांचं मानावे तितके आभार थोडेच आहेत. खऱ्या अर्थानं आमचे प्राईम मिनिस्टर साहेब, आपले नरेंद्र मोदी साहेब, फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, प्रशांत ठाकूर आणि त्यांचे सर्व सहकारी, या पनवेल मधील महायुतीचे सर्व नेतेगण, कार्यकर्ते यांनी अतिशय नेट्यानं काम केल्या कारणानं आम्हाला चांगला भव्य दिव्य असा विजय मिळालेला आहे आणि त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देईन. पनवेलकर मतदारांचे आभार मानतो. पनवेल महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये 78 पैकी 59 सीट म्हणजे 55 भारतीय जनता पार्टी, 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी काँग्रेस अशा 59 जागी महायुतीने विजय मिळवलेला आहे. हा विजय गेल्या 8 वर्षाच्या काळामध्ये ह्या भारतीय जनता पार्टीने ज्या प्रकारे पनवेल महानगरपालिकेचा विकास केला आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI महायुती ह्याद्वारे ही जनतेपर्यंत पोहोचली. जनतेच्या आशा आकांक्षा ह्या पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न केला. त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे यश सुद्धा लाभलं आणि त्या सोबतीने जनतेला विश्वास दिला की ही महानगरपालिका ही त्यांचा स्वतःचा या इथे वैयक्तिक विकास असेल, सामाजिक विकास असेल आणि त्याचबरोबर सर्व प्रकारे त्यांना पूरक असं वातावरण देण्यामध्ये यशस्वी ठरणार आहे. आणि हा विश्वास हा जनतेमध्ये आला, म्हणूनच जनतेने या महायुतीला हा एक जबरदस्त असं मॅन्डेट हे इथे दिलेला आहे आणि त्याबद्दल मी पनवेल महानगरपालिका परिसरातील सर्व जनतेचं मी इथे आभार व्यक्त करतो. मुळामध्येच मी पूर्वीच निर्णय घेतलेला होता की निवडणूक ही लढवायची नाहीये आणि या इथे म्हणजे जेणेकरून महापौर पद किंवा अशा कुठल्याही पदासाठी मी तिथे जाऊ नये. त्याच्याऐवजी माझ्या वडिलांनी केलेल्या सूचनेनुसार या इथे बिझनेस असेल, या बिझनेससाठी वेळ द्यावा आणि त्यानुसारच आम्ही इथे अंमलबजावणी केलेली आहे. पूर्वी काळामध्ये लिमिटेड स्कोप मध्ये, म्हणजे आधी जसं जेवढा स्कोप होता तेवढा स्कोप पण पुरेसा आहे. या अशा लिमिटेड स्कोप मध्ये इथे पनवेल महानगरपालिकेमध्ये मी कार्यरत राहीन. महासभेमध्ये राहीन की नाहीये याच्याबद्दल हा निर्णय पूर्णपणे पक्षाचा असेल. पक्षाने जर आदेश दिला तर लिमिटेड स्कोप मध्ये मी महानगरपालिकेसाठी कार्यरत राहीन किंवा जर मला पुढील आदेश नाही दिले तरी पण जी काही जबाबदारी दिलेली असेल ती जबाबदारी मी या इथे पार पाडायचा प्रयत्न करीन. मला असलेलं ज्ञान, माझ्यावरती असलेले संस्कार आणि त्याचबरोबर माझ्याकडे जे काही असलेल्या साधन सुचिता आहेत त्यांचा उपयोग करून आणि त्याचबरोबर तरुणांचा आणि नागरिकांचा माझ्यावरती असलेला विश्वास आणि त्याच सोबतीने पत्रकारांनी मला आतापर्यंत केलेलं मार्गदर्शन, मग ते अगदी सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल, या दोन्हींचा मी आतापर्यंत चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग करून घेतलेला आहे. तर ह्या सर्वांचा उपयोग करून मी कार्यरत तर नक्कीच राहणार आहे.